हेडलाइंस से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। शिवडी नावाशेवा सीलिंगमुळे रायगडचं वाटोळं होणार। आता रायगडच्या जमिनीवर अनेकांचा डोळा। राज ठाकरे यांची सरकारवर जोरदार टीका। उद्धव ठाकरे 22 जानेवारीला नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेणार। ठाकरे कोणत्या तरी मंदिरात जात आहेत असं म्हणत देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका। जरांगेंच्या नेतृत्वाचं स्वागत केलं पाहिजे। आमच्या ताटामधून आरक्षण नको, हवं तर वेगळ्या ताटासाठी माहिती मदत करू। प्रकाश आंबेडकरांची मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया। मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता। अजित पवारांचं कल्याणच्या मेळाव्यात वक्तव्य। वय झाल्यानंतर थांबायचं असतं, पण काही जण थांबतच नाहीत। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा शरद पवारांवर पुन्हा निशाणा। बापाला रिटायर्ड करायचं नसतं, बाप म्हणजे घरातला ऊर्जा स्रोत। जितेंद्र आव्हाडांचं अजित पवारांना प्रत्युत्तर। गुंड शरद मोहोळच्या हत्येनंतर स्वाती मोहोळने घेतली गृहमंत्र्यांची भेट। मोहोळच्या पत्नीनं घेतली फडणवीसांची भेट। मुख्यमंत्र्यांकडून कोस्टल रोडची पाहणी। कोस्टल रोडला कोणत्याही प्रकारचा टोल लागणार नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। भटकंती करायला गेलेल्यांना परत घेणार नाही। उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला इशारा। तसंच काही जण खोक्यामध्ये बंद झालेत। उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांनी इक्बाल चहल यांचं काम करण्यापेक्षा निवडणूक घ्यावी। स्वच्छतेसाठी पालिका आहे। मुख्यमंत्र्यांच्या डीप क्लीन मोहिमेवर सुप्रिया सुळेंची टीका। कर चुकवल्याप्रकरणी खासदार भावना गवळींच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचं बँक खातं गोठवलं। 8,26,00,000चा कर थकवल्याप्रकरणी खातं गोठवलं। सोलापुरात हिंदू जन आक्रोश मोर्चा दरम्यान दुकानांवर दगडफेक। चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी आमदार नितेश राणे, टी राजा यांच्यावर गुन्हा दाखल। टॉप हेडलाइंस से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। मामा दादा ही नाती घरीच ठेवा। व्यासपीठावरती एकमेकांना मान द्या। राज ठाकरेंनी टोचले मराठी कलाकारांचे कान। मुख्यमंत्र्यांचं उद्या रत्नागिरीमध्ये शिवसंकल्प अभियान। राजापूर तालुक्यात अभियानाची जोरदार तयारी सुरू। पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा देशात दुसरं नेतृत्व नाही। 80 कोटी जनतेला पंतप्रधान मोफत धान्य देतात। अजित पवारांचं वक्तव्य। मोदींसारखा देशामध्ये दुसरं नेतृत्व नाही असं त्यांनी म्हटलं। सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांचं कौतुक। अजित पवारांच्या कामाची स्टाईल मुख्यमंत्र्यांनी घेतली। सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना टोला। टीका करताना आपलं वय अनुभवाचा विचार करून टीका करा। अजित पवारांवर केलेल्या टीकेनंतर मंत्री आदिती तटकरेंनी टोचले रोहित पवारांचे कान। जरांगेंच्या बालेकिल्ल्यात ओबीसी मेळावा। 13 जानेवारीला ओबीसी महाएल्गार सभेचं आयोजन। महाएल्गार सभेमध्ये ओबीसी नेते काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष। भाजप मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याच्या बाजूने। मराठा समाजाचा ओबीसी समाजावरती परिणाम होणार नाही। चंद्रकांत पाटलांची मराठी आरक्षणावर प्रतिक्रिया। कल्याणच्या चक्की नाका परिसरामध्ये उभी राहणार राम मंदिराची प्रतिकृती। खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती। सांगोला येथील रोजगार मेळाव्यामध्ये 2200 तरुणांचा सहभाग। तब्बल 2200 तरुण तरुणींनी नोंदवला सहभाग। आष्टीत बँक ऑफ इंडियाच्या कर्ज सहाय्यता मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद। विविध शाखेनं राबवला कर्ज सहाय्यता मेळावा। नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा केला सत्कार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।